आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तसेच कोर्टाच्या फेऱ्यामध्ये अडकला होता. पण 18 फेब्रुवारी 2026 म्हणजेच आज राज्य सरकारने एक असा निर्णय घेतला ज्याने या वादावरती कायदेशीर पूर्णविराम लावला. मुस्लिम समुदायाला मिळणारं 5% आरक्षण आता अधिकृतपणे रद्द करलं. पण प्रश्न हा आहे की हे आरक्षण मिळालं कधी होतं, कोर्टाने याबद्दल काय म्हटलं होतं आणि आताच हा निर्णय का घेण्यात आला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींचा सविस्तर उलगडा करूया. चला तर मग फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. 2014च्या विधानसभा निवडणुकापूर्वी तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजेच NCP सरकारने एक ऑर्डिनन्स म्हणजेच अध्यादेश काढला. त्यांनी मराठा समाजाला 16% आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्याची घोषणा केली. मुस्लिम समुदायातील सर्व जातींना हे आरक्षण नव्हतं, तर त्यात स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी ए नावाचा एक गट तयार केला होता. साधारण 50 मागास जातीचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला होता. पण निवडणुकीनंतर सरकार बदललं गेलं आणि भाजप शिवसेना युती सत्तेमध्ये आली. हे प्रकरण मुंबई हायकोर्टात पोहोचलं. हायकोर्टाने नोकरीतील आरक्षणावर स्थगिती दिली. पण जे शिक्षण होतं त्या शिक्षणामधील 5% आरक्षणाला हायकोर्टानं हिरवा कंदील दाखवला. कोर्टानं स्पष्ट केलं की हे आरक्षण धर्माच्या आधारावर नाही, तर सोशल आणि एज्युकेशन बॅकवर्डनेस म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण आहे. परंतु तांत्रिक अडचण अशी होती की कोणत्याही अध्यादेशाला 6 महिन्यांच्या आत कायद्यात रूपांतरित करावं लागतं. तत्कालीन सरकारने ते केलं नाही आणि तो अध्यादेश लॅप्स झाला, म्हणजे त्या अध्यादेश संपुष्टात आला. मग आज नेमकं काय घडलं? आज महाराष्ट्र सरकारने एक नवीन GR गव्हर्नमेंट रिझर्वेशन प्रसिद्ध केला. सरकारने 2014 आणि 2015 मध्ये जे मुस्लिम आरक्षण दिलं होतं त्या मुस्लिम आरक्षणाबाबत सर्व जुने आदेश आणि परिपत्रके रद्द केली. तर याचा अर्थ नेमका काय होतो? तर याचा अर्थ होतो की आता कोणत्याही मुस्लिम समुदायाला स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी ए अंतर्गत जातीचा दाखला मिळणार नाही. शैक्षणिक संस्थांमध्ये मिळणारी जी 5% सवलत होती ती आता 5% सवलत इथून पुढे पूर्णपणे बंद होणार. सुरू असलेल्या भरती प्रक्रियांमधून हे आरक्षण वगळलं जाईल. तर ह्याच्या अगोदर जे आरक्षण घेऊन ज्यांनी फायदा घेतला होता त्यांना या आरक्षणाचा फायदा कंटिन्यू मिळत राहणार. तर या निर्णयामुळे राजकारण सध्याचं खूपच चांगलं तापले. विरोधकांनी याला अँटी मायनॉरिटी म्हणजेच अल्पसंख्याक विरोधी असं म्हटलं गेले. तर सरकारनं म्हटलंय की हे केवळ एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करेक्शन आहे, कारण तो कायदा अस्तित्वातच नव्हता. पण मित्रांनो, डेटा काय सांगतो? विविध समित्यांच्या अहवालानुसार मुस्लिम समुदायाचा एक मोठा भाग आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. तर आरक्षणाचा उद्देश हा मुख्य प्रवाहात आणण्याचा असतो. पण धर्माच्या नावावर आरक्षण द्यायचं की आर्थिक स्थितीवर हा घटनात्मक प्रश्न अजूनही कायमच. शेवटी प्रश्न असा उरतो की हे आरक्षण खरोखरच तांत्रिक कारणास्तव रद्द केलं की ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या राजकारणामुळे हे आरक्षण रद्द करण्यात आलं, म्हणजेच हे धर्माचं राजकारण केले आहे की काय? तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? शैक्षणिक ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. मग आरक्षणाचे फायदे खरोखरच गरजूंपर्यंत पोहोचत आहेत का? ऍट द टॉप ऑफ दॅट बॉटम हे आरक्षणाचे फायदे पोहोचत आहेत का? फक्त टॉपचेच लोक जे आहेत हे आरक्षणाचा फायदा घेत आहेत? तुमचे मत काय आहे हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.